नमस्कार माय यूट्यूब फॅमिली। तर गिरणी कामगारांना खुश खबर आहे आणि ती म्हणजे गिरणी कामगार आणि वारसांच्या पात्रता निश्चिती अभियानाला मुदतवाढ भेटलेली आहे। गिरणी कामगार व त्यांच्या वारसांसाठी 14 सप्टेंबरपासून राबविण्यात येणाऱ्या अभियानामध्ये गिरणी कामगारांचे कागदपत्रे सादर करण्यासाठी प्रतिसाद बघता मुदतवाढ देण्याचा निर्णय मुंबई मंडळाने घेतला आहे। तर म्हाडाकडे नोंदणीकृत व यापूर्वी झालेल्या लॉटरीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1,50,484 गिरणी कामगार व त्यांच्या वारसांच्या पात्रता निश्चितीकरिता म्हाडातर्फे ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे स्वीकारण्यासाठी 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या अभियानाला 14 जानेवारीपर्यंत म्हणजेच 1 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली आहे। आता जे गिरणी कामगार आहेत त्यांनी कागदपत्रे कुठे सादर करायची, तर त्यांना 2 पद्धती देण्यात आलेल्या आहेत, एक ऑफलाईन पद्धत आणि एक ऑनलाईन पद्धत। तर जर तुम्ही ऑफलाईन पद्धतीने कागदपत्रे देत असाल तर गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी गिरणीमध्ये काम केल्याबाबतची कागदपत्रे ऑफलाईन पद्धतीने वांद्रे पूर्व येथील MIG क्रिकेट क्लबजवळ असलेल्या समाज मंदिर हॉल येथे सादर करायची आहेत। तसेच जर तुम्ही कागदपत्रे ऑनलाईन पद्धतीने सादर करू इच्छिता तर ऑनलाईन सुविधासुद्धा उपलब्ध आहे। ऑनलाईन पद्धतीने कागदपत्रे सादर करण्यासाठी मोबाईल ॲप तयार करण्यात आले आहे। millworkereligibility.mahada.gov.in या संकेतस्थळावरही ऑनलाईन कागदपत्रे सादर करण्यासाठी सुविधा आहे। 3 महिन्यांपासून सुरू असलेल्या अभियानात ऑफलाईन व ऑनलाईन पद्धतीने 95,812 अर्ज प्राप्त झाले आहेत। त्यापैकी 72,041 अर्जदार पात्र ठरले आहेत, तर उर्वरित अर्जाची छाननी करून पात्र अपात्र निश्चिती सुरू आहे। आता कागदपत्रे कोणी द्यायची आहेत, तर सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या 1,50,484 गिरणी कामगार व त्यांच्या वारसांपैकी ज्या गिरणी कामगार वारसांनी पात्रतेसंबंधीची कागदपत्रे सादर केलेली नाहीत अशा गिरणी कामगार व त्यांच्या वारसांनी पात्रतेसाठी आवश्यक कागदपत्रे ऑनलाईन अथवा ऑफलाईन पद्धतीने सादर करावयाची आहेत। आता जर तुम्हाला ऑनलाईन पद्धतीने अर्ज सादर करताना किंवा काही सुद्धा तुम्हाला जर अडचणी येत असतील तर काय करायचे, तर काही सुद्धा अडचण उद्भवल्यास मार्गदर्शनाकरिता 9711194191 या मोबाईल क्रमांकावर संपर्क साधायचा आहे, असे आवाहन मंडळातर्फे करण्यात आले आहे। म्हणजे तुम्ही जो म्हाडाचा कस्टमर केअर नंबर आहे, म्हाडाचा म्हणजे हा क्रमांक दिलेला आहे गिरणी कामगारांसाठी, तर या क्रमांकावर तुम्ही कॉल करून तुम्हाला ज्या काही समस्या आहेत, ज्या काही अडचणी उद्भवत आहेत त्या तुम्ही तिथे विचारून तुमच्या समस्या सोडवू शकता। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे कोणती कागदपत्रे, तर पात्रता निश्चितीकरिता 13 पैकी कोणत्याही कागदपत्रांची स्वयंसाक्षांकित छायांकित प्रत सादर करावायची आहे। म्हणजे 13च्या 13 कागदपत्रे तुमच्याकडे असलेच पाहिजे असं नाही आहे। तर या 13 पैकी तुमच्याकडे जितके कागदपत्र आहेत, जितके शक्य होईल तुम्हाला तितके कागदपत्र तुम्ही सादर करायची आहेत। गिरणी कामगारांचे ओळखपत्र, तिकीट नंबरची प्रत, सर्व्हिस प्रमाणपत्र, लाल पास, प्रॉव्हिडंट फंड क्रमांक, ESIC क्रमांक, मिल प्रमाणपत्र प्रत, हजेरी पत्र, लीव्ह रजिस्टर प्रत, उपदान प्रदान आदेश, भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट आदेशाची प्रत, पगार पावती यापैकी उपलब्ध कागदपत्रे सादर करावीत। तसेच आधार कार्ड सादर करणे बंधनकारक आहे। गिरणी कामगारांबद्दल हीच महत्त्वाची अपडेट मला आपल्यापर्यंत पोहोचवायची होती। व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद। आपल्या सर्वांचे आभार।